कधी काळी सर्वसामान्यांची सिडको आता फक्त व्हीव्हीआयपी लोकांची आणि बिल्डर लोकांची सिडको झाली की काय असं म्हणावं लागेल। 550 घरांचं एक मोठं गृहसंकुल व्हीव्हीआयपी लोकांसाठी या पाम बीच रोडवर होणार आहे आणि त्याच्यासाठी सल्लागाराला 28 कोटी रुपये दिले जाणार आहे। मुळात जे व्हीव्हीआयपी आहेत, उदाहरणार्थ जे IAS आहेत, IPS आहेत, आमदार आहे आणि खासदार आहे, यांना परत एकदा घरांची गरज काय? जर सिडकोचाच नियम आहे की MMRDA क्षेत्रामध्ये जर आपल्याकडे एखादं घर असेल तर दुसरं घर घेता येत नाही। काय या आमदार खासदार अधिकाऱ्यांची घरं नाही आहेत MMRDA क्षेत्रात? का हा नियम फक्त गोरगरीब सर्वसामान्यांना लागू आहे आणि व्हीव्हीआयपी यांना लागू नाहीये? भ्रष्टाचाराने बरबटलेली सिडको आहे। सर्वसामान्यांना घरं द्यायची तळोजामध्ये आणि व्हीव्हीआयपींसाठी घरं द्यायची पाम बीच रोडवर। हा अन्याय बंद करावा। मुळातच या गृहनिर्माण संकुलाला आणि या 550 घरं जे व्हीव्हीआयपी साठी आपण बांधताय त्यालाच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे। त्याऐवजी हे पैसे आणि हे प्लॉट आमच्या नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना जो 12.5% भूखंडाचा परतावा दिला नाही त्याच्यासाठी वापरावेत आणि हे पैसे गोरगरिबांना सर्वसामान्यांच्या घरासाठी वापरावेत, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।